डोहाळ जेवण, बेबी शॉवर, स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण. मुलगा की मुलगी याने आईला काहीच फरक पडणार नसतो, पण तो किंवा ती येण्याची उत्सुकता मात्र नक्की असते. पूर्वी गंमत म्हणून वाटीखाली बर्फी आणि पेढा लपवून ठेवायचे. होणारी आई एक वाटी सिलेक्ट करायची. पेढ्याची वाटी सिलेक्ट केली तर मुलगा आणि बर्फीची वाटी सिलेक्ट केली तर मुलगी होईल असे म्हणायचे. ही प्रथा मला फार छान वाटायची. अशातच एका बेबी शॉवर केकची ऑर्डर आली. रेग्युलर पिंक व ब्लू केक मला करायचा नव्हता. आपली प्रथा पण जपायची होती. मग काय, माझ्या सुपीक डोक्यातून एक भन्नाट कल्पना बाहेर पडली. तीच आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. बेबी शॉवरसाठी 2 छोटे पिनाटा बनवायचं ठरवलं. डार्क चॉकलेट मेल्ट करून स्मॉल पिनाटा मोल्ड्समध्ये ते टाकून कोटिंग करून घेतलं व फ्रीजमध्ये सेट केलं. नंतर त्यावर चॉकलेटची आणखी एक लेअर लावून घेतली. असे 4 शेल्स मी बनवून घेतले. स्टीलच्या 2 छोट्या वाट्यांमध्ये चॉकलेट प्रीमिक्स टाकून 2 मिनी केक्स बेक करून घेतले. त्यांच्या स्लाइस करून घेतल्या. केक बोर्ड घेऊन त्यावर चॉकलेटच्या मदतीने दोन्ही हाफ पिनाटा स्टिक करून घेतले. नंतर दोन्ही पिनाटामध्ये केकची एक स्लाइस ठेवून वरून शुगर सिरप व नंतर क्रीम लावून घेतली. त्यावर चॉकलेट व टूटी फ्रुटी स्प्रिंकल करून त्यावर केकची दुसरी स्लाइस ठेवून घेतली. त्यावर परत शुगर सिरप लावून घेतले. त्यानंतर एका पिनाटामध्ये ब्लू व एकामध्ये पिंक कलरची क्रीम स्प्रेड करून घेतली. नंतर माझ्याकडे असलेल्या गर्ल व बॉयच्या डॉल्स मी त्यावर ठेवल्या, पण त्याची व्हिडिओ क्लिप कुठे गायब झाली कुणास ठाऊक. त्यानंतर उरलेले 2 शेल्स चॉकलेटने स्टिक करून पूर्ण पिनाटा बनवून त्यावर रिबन लावून घेतली व नंतर पिनाटावर ब्रशने गोल्डन डस्ट लावून घेतली. रिबनचा बो बनवून पिनाटाच्या समोरील बाजूस चॉकलेटने स्टिक करून घेतला. फॉन्डंटचे ही और शी बनवून पिनाटाच्या समोर प्लेस करून घेतले. नंतर आर्टिफिशियल फ्लावर्स लावून केक डेकोरेट करून घेतला. बेबी शॉवर केकची माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका भन्नाट आयडियासोबत. तोपर्यंत बाय बाय.